आज कोल्हार तालुका पाथर्डी या ठिकाणी कोल्हेश्वरीच्या गडाच्या परिसरामध्ये असलेल्या शंभू महादेवाच्या मंदिराच्या परिसरात आणि गोरखचिंच या चिंचेचे 74 झाडं लावण्याचा जय हिंद फाउंडेशनने निर्णय घेतला आणि आपल्या महान देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं ही एक जैन फाउंडेशनने आपल्याला एक या गोरखचिंचेची भेट म्हणून आणि नुसतीच झाडं लावली नाहीत तर ती पूर्णतः संवर्धित करण्याचा मानसही त्यांचा आहे। संपूर्ण गाव जैन फाउंडेशनचं आभार आणि व्यक्त करीत आहेत। ही एक आपल्याला निसर्गाची आदर्श गावापर्यंत जाण्याची वाटचाल या गावची आहे, तस त्यांचा संकल्प आहे। या ठिकाणी 500 वडांची झाडंही लावलेली आहेत, त्यात विविध प्रकारची अनेक झाडं आहेत आणि ती झाडं अतिशय डौलाने या ठिकाणी आज डोलत आहेत। तशीच ही सुद्धा गोरखचिंच आयुर्वेदिक अशा पद्धतीने पुढे भविष्य काळामध्ये नागरिकांना आरोग्यासाठी उपयोगी पडेल असा जैन फाउंडेशनचा मानस आहे। आज आपले भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जय हिंद फाउंडेशनच्या वतीनं आज या ठिकाणी कोलार गडावर वृक्ष लागवड होत आहे। आज या गडावरती गोरक्षी चिंच या झाडाची लागवड मोदी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आज आपण इथं वृक्षारोपण करत आहोत। तरी जय हिंद फाउंडेशनचे मानावे तेवढे आभार कमी आहेत। या ठिकाणी पूर्वी त्यांनी 5 वर्षापूर्वी 500 वडाची झाडं या ठिकाणी लावलेले आहेत आणि हा परिसर हा सगळा सुजलम सुफलम त्यांच्या माध्यमातून झालेला आहे। त्यामुळं त्यांच्याही गावकऱ्याच्या वतीने आम्ही आभार व्यक्त करतो। आपल्या महान संस्कृती असलेल्या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान ज्यांनी आत्ताच पाठीमागे 3ऱ्यांदा भारत देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली असे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांचा आज 74वा वाढदिवस आहे। त्यानिमित्ताने कोल्होबाईचे तालुका पाथर्डी या ठिकाणी जय हिंद फाउंडेशन अहमदनगर याचे अध्यक्ष आणि समस्त गावकरी यांच्या वतीने जगदंबा कोल्होबाई गड आणि शंकर महादेवाचं जे तीर्थपीठ आहे या ठिकाणी अतिशय वृक्ष लागवडीचा व्यापक असा एक कार्यक्रम या ठिकाणी होत आहे। आणि मोदींच्या 74व्या वाढदिवसानिमित्त आज जय हिंद फाउंडेशनचा संकल्प आहे की या ठिकाणी आज 74 अर्जुन साताड्याचे वृक्ष असतील किंवा एक गोरखचिंच म्हणून आहे, अशा विविध प्रकारचे वृक्षारोपण या ठिकाणी माळरानावरती डोंगरावरती करण्याचा अतिशय विधायक असा संकल्प आज या ठिकाणी होत आहे। आणि एक संपूर्ण समाजाला, गावाला आणि राज्याला, राष्ट्राला एक समर्पक असा संदेश देण्याचं काम जय हिंद फाउंडेशन आणि जय हिंद फाउंडेशनचे अध्यक्ष शिवाजीराव मेजर साहेब आणि समस्त गावकरी कोल्हारकर यांच्या माध्यमातून होत आहे। ही संकल्पना आमचं गाव आम्हाला राज्यामध्ये नव्हे तर भारतामध्ये वटवृक्षांचं सर्वात जास्त लागवड असलेलं गाव म्हणून एक पूर्ण भारत देशामध्ये संपन्न असं गाव करायचं आहे। आणि जेणेकरून आज जी गरज आहे की जल, जंगल आणि जमीन हे याचं जतन केलं पाहिजे, संवर्धन केलं पाहिजे। कारण वृक्ष हे मनुष्याला काय देत नाहीत तर ते मनुष्याचं सर्वस्व आहेत। सर्व प्राणी मात्राला जर नीटनेटकं जगायचं असेल तर त्याचा जो पाया आहे, त्याचं जे फाउंडेशन आहे ते वृक्ष आहे। म्हणून आपण वृक्ष जतन केलं पाहिजे आणि जर आपल्याला जतन करता आलं नाही तर किमान आपण वृक्ष तोड तरी केली नाही पाहिजे। जर आपण वृक्षाला निर्माण करू शकत नाही तर त्याचा नाशही आपण केला नाही पाहिजे। हे असा हा संदेश हा जय हिंद फाउंडेशनच्या माध्यमातून संपूर्ण राज्य, राष्ट्र आणि प्रत्येक मानवाला आणि संपूर्ण मानवजातीला आम्ही देऊ इच्छितो की निसर्गाचं जर संवर्धन झालं तर या निसर्गामध्ये असलेल्या जे अगदी सूक्ष्म जीवापासून तर ते अगदी बलाढ्य प्राण्यांपर्यंत सगळ्याचं संगोपन जर करायचं असेल तर निसर्गाचं संवर्धन आणि जतन होणं हे काळाची गरज आहे। आणि तेच जय हिंद फाउंडेशन आणि समस्त कोलारकर गावकरी या ठिकाणी करीत आहेत। म्हणून जय हिंद फाउंडेशनचेही
अध्यक्ष शिवाजीराव मेजर तसेच कोल्हार गावची ग्रामपंचायत आणि कोल्हार गावचे समस्त गावकरी ग्रामस्थ यांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो। झाडे लावा, झाडे लावा, झाडे लावा, झाडे लावा, काळाची गरज, काळाची गरज, काळाची गरज। आदर्श गाव, आदर्श गाव, आदर्श गाव, आदर्श गाव, वटवृक्षांचं गाव, वटवृक्षांचं गाव, वटवृक्षांचं गाव। आपल्या भारत देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांचा 74वा वाढदिवस आदर्श गाव कोल्हार या ठिकाणी जयहिंद फाउंडेशन अहमदनगर व ग्रामपंचायत कोल्हारच्या माध्यमातून या ठिकाणी 74 गोरख चिंचांचे झाडांचं वृक्षारोपण करून या ठिकाणी साजरा करण्यात येत आहे। खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं देशामध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांचं जागतिक लेवलवरचं काम आहे, खरंच हे काम कौतुकास्पद आहे। एक मोठी हस्ती म्हणून जगामध्ये भारताचं नाव मोठं करण्याचा जो मानस मोदी साहेबांचा आहे, तो मानस ज्या दिशेने चाललेला आहे आणि जी व्यक्ती देशासाठी अहोरात्र त्या ठिकाणी काम करत आहे, अशा अद्भुत व्यक्तीचं जे वाढदिवस आहे तोही अद्भुत पद्धतीनं साजरा केला पाहिजे अशी आमच्या गावकऱ्यांची या ठिकाणी भूमिका होती। गोरख चिंचेचं झाड जर तसं आपण पाहिलं तर भगवान गोरक्षनाथांनी या गोरख चिंचेच्या झाडाखाली तप केलेला असल्या कारणानं या महाराष्ट्रामध्ये दैविक शक्ती म्हणून आणि आयुर्वेदिक खूप मोठं महत्त्व असलेलं हे गोरख चिंचेचं झाड आहे। आणि ही झाडं जर आज अहमदनगर जिल्ह्यामध्ये मोठी झाडं 2च सध्या उपलब्ध आहेत आणि आज या कोलुबाई मातेच्या गडावरील महादेव मंदिर परिसरामध्ये आपण या ठिकाणी 74 गोरख चिंचेंची झाडं लावलेली आहेत, जी की महाराष्ट्रात नव्हे तर कदाचित देशातही एका ठिकाणी 74 गोरख चिंचेचे झाडं नसतील असा हा अद्भुत गड सजवण्याचा प्रयत्न आमच्या गावकऱ्याच्या माध्यमातून या ठिकाणी होतोय। आणि या देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांना आमच्या कोल्हार गावच्या वतीनं आणि आमच्या जयहिंद फाउंडेशन अहमदनगरच्या वतीनं तमाम महाराष्ट्रातील सैनिक परिवाराच्या वतीनं मी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो। त्यांच्या माध्यमातून असंच देशातलं मोठ्यात मोठे कार्य घडत राहो, देशाला मोठी प्रगती मिळो आणि खऱ्या अर्थानं भारत देश हा जगाच्या पाठीवर महासत्ता हो अशा मी उपस्थित असलेल्या सर्वांच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो। आणि आमचं आदर्श गाव कोल्हार हे नेहमीच झाडांच्या बाबतीमध्ये अहमदनगर जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये एक वेगळी वाटचाल आमच्या गावाची या ठिकाणी चाललेली आहे। आणि या वाटचालीमध्ये आजचा हा वाढदिवसाचा योग येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये एक इतिहासकारी वृक्ष म्हणून गोरख चिंचेचं जे नाव आहे ते भविष्यामध्ये कोल्हारमध्ये सर्वाधिक गोरख चिंच असलेलं गाव या ठिकाणी तयार होईल, यातमध्ये शंका नाही। मी पुन्हा एकदा उपस्थित असलेल्या सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो आणि सर्वांच्या वतीनं आदरणीय देशाचे लाडके पंतप्रधान यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, बोल कुलूबाई की हर हर, भारत माता की वंदे